Okay, I will show you one image, then you will again understand what is GPS. You can see here. Differential GPS positioning. It means, see here. Here what written? See my cursor. Base known position. Base known position means या पोझिशनचे कोऑर्डिनेट्स लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड आपल्याला माहित आहेत. या पोझिशनचे लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड आपल्या जवळच्या एरियातले आपल्याला माहित आहे. आणि रिमोट करेक्टेड पोझिशन म्हणजे ही आपली पोझिशन आहे. मग आपण आपल्याला सॅटेलाइट कडून सिग्नल्स मिळतात. जर हे सिग्नल जर हे बेस पोझिशनचे जर कोऑर्डिनेट आपल्या जर सिस्टम मध्ये सेव्ह असतील, आपण काय करतो, आपल्या मोबाईल मध्ये दुसऱ्याचा नंबर सेव्ह करून घेतो आणि सेव्ह नंबरला डायरेक्ट कॉल लावतो का नाही. म्हणजे आपल्या मोबाईल मध्ये आपण काय केले, कुणाचा तर नंबर सेव्ह करून घेतलेला आणि त्याला आपण कॉल लावतोय. जीपीएस मध्ये पण ते सेमच आहे. इथं काय होतंय, ही जी पोझिशन आहे ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड, ते आपल्या जीपीएस मध्ये सेव्ह करायचे आपण. आणि जर आपण सॅटेलाइटला विचारलं माझी पोझिशन सांगा, तर सॅटेलाइट काय करतंय, तुम्ही जे सेव्ह केलेले सिग्नल आहेत ज्या कोऑर्डिनेटचे, त्यालाच लगेच ते अप्रोच करतं. कारण का तुमच्या सॅटेलाइट, तुमच्या काय म्हणतो आपण, तुमचा जो डिव्हाइस आहे जीपीएस डिव्हाइस, तो लगेच स्कॅन होतो सॅटेलाइटला. आणि इथले जे सिग्नल्स आहेत, कोऑर्डिनेट्स आहेत या पोझिशनचे तुम्ही सेव्ह केलेले आहेत, त्या सिग्नलला त्याच्याकडे लगेच सिग्नल ट्रान्सफर केले जातात आणि याच्या विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला लगेच तुमची पोझिशन दिली जाते. डिफरन्शियल जीपीएस इज नथिंग बट तुमच्या शेजारी एखादं जर नोन पोझिशनचं स्टेशन असेल की ज्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहित आहेत आणि त्या कोऑर्डिनेटच्या रेफरन्सनं तुम्हाला तुमची पोझिशन सांगितली, तर दॅट इज नथिंग बट दी डिफरन्शियल जीपीएस. लक्षात येते का? कोण रिप्लाय देईल का मला, मी काय सांगितलं? लक्षात आलं का तुम्हाला? आपली स्वतःची पोझिशन आपल्याला जर फाइंड आउट करायची असेल, तर आपण आपल्या जवळच्या जर एखाद्या नोन पॉइंटचे जर कोऑर्डिनेट्स आपल्या युजरमध्ये सेव्ह असतील, तर त्याच्या विथ रिस्पेक्ट टू जर आपल्याला आपली पोझिशन मिळाली, तर ती ग्रेटर ॲक्युरसी असते त्याची. त्याला आपण डिफरन्शियल जीपीएस असं म्हणतो. ओके, गॉट इट. नाव सेकंड पॉइंट, the GPS unit in the field simultaneously receives data from the GPS satellites and the other GPS receiver on the ground through the radio signal. मग हे GPS काय करत असते, तर ग्राउंडवरच्या स्टेशनचा जो काय आपल्या जवळपासचे जे काय स्टेशन्स आहेत की ज्याची पोझिशन नोन आहे, त्या नोन पोझिशनला सॅटेलाइट सिग्नल ट्रान्समिट करतात आणि विथ रिस्पेक्ट टू त्या नोन पोझिशन आपल्याला सिग्नल पास होतात. हे जीपीएस सिस्टीम मध्ये, डिफरन्शियल जीपीएस मध्ये चालतं. त्यानंतर थर्ड पॉइंट, द जीपीएस एरर्स फ्रॉम द नोन पोझिशन इज कम्पेअर्ड टू माय स्क्रीन इज विजिबल. सी द थर्ड पॉइंट. Third point is the GPS error from the known position is compared to that of GPS receiver in its in the unknown location. बघा, जर एखाद्या नोन पोझिशन मधून आपल्याला जर एरर्स आले, तर ते एखाद्या अननोन लोकेशन जे आहे त्या अननोन लोकेशनच्या विथ रिस्पेक्ट टू आवर पोझिशन आपल्याला सिग्नल्स मिळतात. म्हणजे नोन पोझिशन पण तेवढीच महत्वाची आहे की जी आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट देईल. पण जर नोन पोझिशन कडून जर एरर मिळत असेल, तर आपल्याला अननोन पोझिशन पण असतात जवळच्या, त्या अननोन पोझिशन सुद्धा तो सॅटेलाइट कॅच करतो. म्हणजे समजा एक एक्झाम्पल देतो. मी काय म्हटलं, पंढरपूर रेल्वे स्टेशनची जीपीएस कोऑर्डिनेट तुम्हाला नोन आहेत. आपण आपल्या कॉलेजवर असेल
आणि आपल्या कॉलेजवरची आपण जर पोझिशन फाइंड आउट करायला लागलो तर ते आपल्याला कुठून देणार, पंढरपूरच्या लोकेशनच्या थ्रू आपल्याला दिले. पण म्हणजे पंढरपूरचं लोकेशन्स आपल्याकडे सेव्ह आहेत म्हणून, सेव्ह असतील तर सपोज सोलापूरमध्ये एक आहे जवळ, सपोज सोलापूरमध्ये पण एक आहे जीपीएस स्टेशन, पण त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्या जीपीएस मध्ये सेव्ह नाही. त्या केसमध्ये काय होणार, तर जर पंढरपूरच्या नोन कोऑर्डिनेटर कडून जर आपल्याला चुकीची इन्फॉर्मेशन आली तर पंढरपूर आणि सोलापूर काही लांब नाहीये, तर सॅटेलाइट सोलापूरला सुद्धा स्कॅन करत असते. सोलापूरमध्ये नोन, त्या सॅटेलाइटला माहित असते सोलापूरमध्ये एक स्टेशन आहे की ज्यानं आपल्याला अगोदर याच्या अगोदर पोझिशन विचारली होती. जिथले सोलापूरचे नोन कोऑर्डिनेट्स आहेत ते अगोदर पोझिशन विचारली म्हणूनच कोऑर्डिनेट नोन झाले होते. मग विथ रिस्पेक्ट टू सोलापूर सुद्धा आपल्याला सिग्नल्स मिळतात. त्याच्यामुळे इतकी अॅक्युरेसी तयार होते सिग्नलची, पोझिशनची आपल्या, की पोझिशनच्या चुका होत नाहीत, आपल्या कोऑर्डिनेटच्या चुका होत नाहीत. त्याच्यासाठी डिफरन्शियल सिस्टम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. जर 5 स्टेशन कडनं जर आपल्याला डाटा द्यायचा प्रयत्न जर झाला असता तर आपल्याला चुकीच्या माहिती मिळत गेल्या असत्या. आपण आपल्या जवळच्या एरियामध्ये जर नवीन स्टेशन जर डेव्हलप केले की जिथल्या पोझिशन्स नोन आहेत, तर विथ रिस्पेक्ट टू दिस पोझिशन वी कॅन वर्क अँड वी कॅन फाइंड आवर पोझिशन इझिली. समजलं डिफरन्शियल जीपीएस म्हणजे काय? तर आपल्या जवळच्या एखाद्या पॉइंटच्या पोझिशन नोन असतील आणि त्या पॉइंटच्या पोझिशन वरून जर आपण आपली पोझिशन फाइंड आउट करत असेल तर दॅट इज नथिंग बट दी डिफरन्शियल जीपीएस. विथ रिस्पेक्ट टू नोन पोझिशन वी आर वर्किंग, त्याला आपण डिफरन्शियल जीपीएस म्हणतो. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट. सो देर आर 3 differential processes are there. First is the local area differential GPS, second is the regional area differential GPS, and third is the wide area differential GPS. Now what is local area differential GPS? जसं की मी आता उदाहरण दिलं तुम्हाला, पंढरपूर, पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनचे कोऑर्डिनेट्स नोन आहेत. विथ रिस्पेक्ट टू पंढरपूर वी आर वर्किंग नियर बाय पंढरपूर, दॅट इज द लोकल एरिया डिफरन्शियल जीपीएस. मी खूप सिंपल पद्धतीने सांगतोय तुम्हाला. पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनची नोन आहेत, त्या नोन पॉइंटच्या विथ रिस्पेक्ट टू आपण पंढरपूर एरियामध्ये जर आपल्या पोझिशन फाइंड आउट केला तर त्याला लोकल एरिया डिफरन्शियल जीपीएस म्हणतो आपण. देन सेकंड इज द रिजनल एरिया डिफरन्शियल जीपीएस. रिजनल मीन्स आपला रिजन, रिजन मीन्स पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र स्टेट असेल किंवा कंट्री आपण म्हणू. रिजन म्हणजे खूप मोठा एरिया, जो लोकल एरियापेक्षा जरा थोडासा मोठा एरिया. महाराष्ट्र स्टेट, पश्चिम एरिया किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटकचा थोडा भाग, महाराष्ट्र गुजरातचा थोडा भाग, असा काहीतरी आपण एक रिजन धरला तर तो रिजन इज नथिंग बट दी डिफरन्शियल जीपीएस. इट मीन्स रिजनल एरिया. इट मीन्स आपल्या जवळच्या एरियामध्ये कुठं नाहीच आहे, डायरेक्ट मुंबईला आहे, मुंबई नंतर औरंगाबादला आहे आणि औरंगाबाद नंतर इकडे कर्नाटकमध्ये आपण समजू विजापूरला आहे. आपल्या पंढरपूर एरियामध्ये कुठं नोन पोझिशन नाहीच आहे. तर विथ रिस्पेक्ट टू दिस 3 इफ वी गेट दी आवर पोझिशन दॅट इज नथिंग बट दी सम रिजनल एरिया. काहीतरी थोडा रिजनचा एरिया आपण कन्सिडर करतो. लोकल एरिया, रिजन एरिया, अँड थर्ड इज दी वाइड एरिया. वाइड एरिया इज नथिंग बट इफ वी कन्सिडर आवर होल कंट्री, किंवा चायनामध्ये कुठं तर आहे किंवा मलेशियामध्ये आहे, इंडोनेशियामध्ये आहे, आपल्या जवळच्या एरियामध्ये वाइड एरिया. अँड फ्रॉम दिस नोन स्टेशन इफ वी आर रिसिव्हिंग दी सिग्नल्स दॅट इज नथिंग बट दी वाइड एरिया डिफरन्शियल जीपीएस. येते का लक्षात? 3 प्रोसेस आहेत डिफरन्शियल जीपीएसच्या: लोकल एरिया, रिजनल एरिया अँड वाइड एरिया. वाइड एरिया इज नथिंग बट ओनली इन दिल्ली देयर इज अ नोन पोझिशन. दिल्लीमध्ये फक्त नोन पोझिशन आहे, त्याचा नथिंग बट दी वाइड एरिया, खूप लांब आहे आपल्यापासून. रिजनल एरिया म्हणजे आपल्या जवळच्या मुंबई, पुणे, सोलापूर, विजापूर अशा पासमध्ये आपल्याला जर असेल तर नोन पोझिशन. आणि तिसरी नोन पोझिशन म्हणजेच आपल्या जवळच्या पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या ठिकाणी आहे आणि आपण त्या जवळच्या एरियामध्ये आपण वर्किंग करतो. सो आर यू गेटिंग? लोकल एरिया डिफरन्शियल जीपीएस,
डिफरन्शियल जीपीएस म्हणजे एखाद्या नोन पोझिशन पासून आपल्याला आपली इन्फॉर्मेशन मिळणार. सिंपल आहे. डिफरन्शियल जीपीएस इज नथिंग बट we are receiving the signals or we are getting our position from our nearby known position or nearby station. So in this three way we can find our position. In these three way we can find out our position: local area, regional area and wide area. आलं का लक्षात? आपण पॉइंट लोकल एरिया म्हणजे काय, रिजनल एरिया म्हणजे काय, वाईड एरिया म्हणजे काय. इफ तुम्हाला जर एक्झामला डिफरन्शियल जीपीएस वरती ह्याच्यावरती पण थेरी क्वेश्चन विचारला जातो, राईट अ नोट डाउन डिफरन्शियल जीपीएस. सो इन दॅट केस यू हॅव टू राईट डाउन what differential GPS is. It is a very accurate method to measure the position and we are getting the known position from our we are getting our position from the known position nearby our area. असं आपण काय सांगू शकतो, तर एक डेफिनेशन डिफाइन करू शकतो. So these are the three processes are there: local area, regional area and wide area. So like this we can write down the note in examination on the differential GPS. Okay, so you can see this image वरून तर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे आपल्या जवळच्या एरियातली ही नोन पोझिशन आहे. बेस नोन स्टेशन, इट इज विजिबल. हे दिसतंय का प्रॉपरली लिहिलेलं? बेस नोन पोझिशन, बेस नोन पोझिशन आणि रिमोट करेक्टेड पोझिशन म्हणजे आपली पोझिशन, आपण फाइंड आउट करणार आपली पोझिशन. सो विथ रिस्पेक्ट टू दिस known position we will get the our position. That is nothing but the differential position. Again you can see this image. See, this is the known position. This antenna is there, so tower is there. This is the known position, and nearby the tower, here the pink sheet is there. Here we are. So with this known position we are getting our position from the satellites. So that is nothing but the differential GPS. So this is the very accurate method of differential GPS, because once establish one point nearby area, with respect to this we will get the very high accuracy position, our position. Okay, so this is the related to differential GPS. Again you can see next image. Please see the image. This is the orbit plane. SV at time 1 means satellite vehicle. Actually SV is nothing but satellite vehicle we are calling. Satellite vehicle at one time, then satellite vehicle at second time. So these signals actually here car is there and the car location is the remote location, म्हणजे इथली पोझिशन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि रेफरन्स रिसिव्हर म्हणजे इथली आपल्याला पोझिशन माहित आहे रेफरन्स, मग रेफरन्स पोझिशन प्लस डिफरन्स इन एक्स वाय झेड डिराइव्ड फ्रॉम दी डिफरन्स इन कॅरियर सायकल मेजरमेंट. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू दिस नोन पोझिशन वी विल गेट आवर दी रिमोट पोझिशन, दॅट इज नथिंग बट दी डिफरन्शियल जीपीएस. येते लक्षात? एखाद्या रिमोट पोझिशनची, रिमोट लोकेशनची जर पोझिशन फाइंड आउट करायची असेल विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पोझिशन, that is nothing but the GPS, differential GPS. So here we have seen the two, three figures. Now you can see DGPS is nothing but differential global positioning system. DGPS is nothing but differential global positioning system. मग याची मेथड कसं ऑपरेट होते ही डिफरन्शियल जीपीएस? सो फर्स्ट इज दी डिटरमाइनिंग दी करेक्शन व्हॅल्यू ऑफ दी रेफरन्स स्टेशन. आता आपण बघितलं जीपीएस म्हणजे काय बघितलं आपण, पण ऑपरेट कशी होते तर डिटरमाइनिंग दी करेक्शन व्हॅल्यू ऍट दी रेफरन्स स्टेशन, म्हणजे आपल्या जवळच्या रेफरन्स स्टेशनची करेक्शन व्हॅल्यू, करेक्टेड व्हॅल्यू आपल्या अगोदर फाइंड आउट केली जाते सॅटेलाइट कडून. सॅटेलाइट कडून आपल्या रेफरन्स स्टेशन ज्याच्यापासून आपल्याला सिग्नल्स मिळणार आहेत
From that reference station, we will get the value of that reference station. त्या reference station चीच position correct आहे की नाही हे अगोदर satellites find out करतात. Then in that they have written the correction value is different for every GPS satellite and will hold good for every GPS user within the radius of few hundred kilometer. म्हणजेच काय तर जो नोन स्टेशन आहे त्या नोन स्टेशनची पोझिशन पण फाइंड आउट केली जाते. आपल्याला अगोदर माहितीच असते, अगोदर आपण त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे सेव्ह केले असतात, तरी पण ती व्हेरीफाय केली जाते सॅटेलाइट कडून आणि त्यानंतर विथ रिस्पेक्ट टू दॅट वी विल गेट दी सिग्नल. सो इनिशियली सॅटेलाइट काय करतात तर नोन पोझिशनची लोकेशन फाइंड आउट करतात. सो दॅट इज स्टेप नंबर 1 हियर. सेकंड स्टेप, relaying the correction value from reference station to the GPS user. मग सेकंडला काय करतात ते नॉन रेफरन्स स्टेशन पासून युजर कुठे आहे ह्या दोघांची व्हॅल्यू रिलेट करतात. सॅटेलाइटला दोघांची पण पोझिशन माहित असते, मग ते रिलेट करायचं काम करतात. ते कसं रिलेट केलं जातं? as the correction value can be used within a wide area to correct measured pseudo range, they are relayed with the delay via suitable medium, means transmitter, telephone, radio, whatever signals are there, through signals they relate केले जातात. pseudo range here written, pseudo range is a pseudo range नि ते काय केले जातात करेक्ट मेजर केले जातात आणि दोघांचे लोकेशन्स सॅटेलाइट्स परत कोरिलेट करतात. आणि थर्ड करेक्टिंग मेजर्ड सुडो रेंज म्हणजे नॉन सॅटेलाइटच्या सिग्नल्स आणि अननोन पोझिशनचे सिग्नल्स सॅटेलाइटकडे राहतात आणि सॅटेलाइट त्या दोन्हीला कोरिलेट करून थर्ड स्टेप मध्ये काय करतं तर करेक्टिंग मेजर्ड सुडो रेंज म्हणजे करेक्टेड सिग्नल्स युजरला ट्रान्सफर करून त्याचं लोकेशन फाइंड आउट करायचं काम करतं. बघा DGPS डिफरन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, इट मीन्स आपण एखाद्या रेफरन्स स्टेशनच्या लोकेशन प्रमाणे आपण आपली पोझिशन फाइंड आउट करतो. मग त्यांनी मेथड दिली ती कसे ऑपरेट होतं तर पहिल्यांदा रेफरन्स स्टेशनची पोझिशन फाइंड आउट करतो सॅटेलाइट, त्यानंतर रेफरन्स स्टेशन आणि युजर ह्या दोघांचं कोरिलेशन करतं सिग्नलचं आलेलं, त्यानंतर तिसऱ्यांदा काय करतं या दोघांच्या आलेल्या सिग्नल्स मधून करेक्टेड सिग्नल्स तयार करतं आणि ते युजरला पाठवायचं काम करून त्याचं पोझिशन दिली जाते युजरची. सो बाय दिस 3 मेथड ऑफ ऑपरेशन ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम इज अ वर्किंग. डिफरन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आलं लक्षात? DGPS डिफरन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. So the DGPS is over, differential global positioning system is over. So I think our time also over. Wait, I will take attendance and we will see this next part is the GPS signals in next lecture. So don't remove, I will take attendance first. Okay, so here we have seen up to DGPS. So we will see the next lecture. Next point is the GPS signals. Okay, so we will stop here and we will meet to next lecture. Okay, so stop.